आज मी लोणावळ्याला माझ्या आईवडिलांच्या घरी आली आहे आणि ज्या ठिकाणी मी 2002 साली काम करत होते ॲज अ टीचर म्हणून त्या आंतरभारतीय बालग्राम शाळेमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांचा कालच विद्यार्थ्यांचा मेळावा पार पाडला आणि आज मी तिथे भेट दिली म्हणून तिथले जे प्रिन्सिपल आहेत डॉक्टर संदेश कदम आणि तिथले सहशिक्षक श्री हेंद्रे सर यांनी माझा सत्कार केला आणि मला ही ट्रॉफी आणि हे गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. तर मला खूप छान वाटतं की एवढ्या वर्षांनी मी त्या ठिकाणी जिथे मी काम करत होते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझं स्वागत केलं. मला सगळ्या गोष्टी जे काही गोष्टी तिथे होत आहेत चालू आहेत त्या सगळ्या गोष्टी मला त्या सरांनी स्वतः पर्सनली येऊन माझ्यासोबत सांगितल्या आणि त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं मला. आमची माई आहे हुशार, तिला हिराकणी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आम्हाला फार 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 तिचं म्हणजे कौतुक वाटतं. कौतुक करेल तेवढं कमी आहे. आणि आज सुद्धा तिला आज आली लोणावळ्याला शाळेमध्ये ती 2002 सालामध्ये आंतरभारतीय बालग्राम मध्ये होती. ती शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. आज योगायोगाने ती त्या सरांना भेटायला गेली तर त्या प्रिन्सिपालांनी तिचं कौतुक केलं आणि तिला काय म्हणते ट्रॉफी दिली. फार फार माईचं उद्या सुद्धा आता आमच्या भारतीला अध्यक्ष म्हणून बोलवलेले आहे. त्यामुळे त्यांना तिथे सुद्धा तिचा कार्यक्रम चांगलाच होणार हे आम्हाला फार म्हणजे 100% खात्री आहे. आणि खरंच तिचं कौतुक करण्यासारखं आहे. आम्हाला मुलांपेक्षा म्हणजे तिचं फार कौतुक वाटतं. मग तिने नेहमी तिचे वडील सांगत गेले ते सगळं तिने ऐकत गेली म्हणून ती आता ह्या पदावर येऊन पोचलेली आहे. माझी मुलगी भारती ही माझ्या सांगण्याप्रमाणे आजपर्यंत चालत आलेली आहे आणि त्याप्रमाणे तिनं माझ्या ऐकून हे सगळं प्रगती वाटचाल केलेली आहे. ती आज माझ्याकडे लोणावळा इथं माहेरी आलेली आहे आणि ती सहज आपलं बालग्रामला भेट द्यायला गेली. त्यावेळेस तिचं खरं त्या मेळाव्यात झालेलं कौतुक तिने सांगितलं आणि त्याप्रमाणे तिला त्या मुख्याध्यापकांनी तिचं कौतुक करून त्याला ट्रॉफी आणि भेट वस्तू दिली. त्यामुळे मला इतका अभिमान आहे ती काय विचारू नका तुम्ही. तिने सांगितलं सगळं ती माझं ऐकत आली आणि त्याचप्रमाणे तिला 2 दिवसापूर्वी सुद्धा हिरकणी पुरस्कार मिळाला. त्यामुळे तिचा अभिनंदनाने ती अशीच प्रगती होत जावं तिची हीच माझी तिच्या पाठीमागे शुभेच्छा आहे. आणि तिचं खरंच मी कौतुक करतोय आणि तिचं खरं अभिनंदन करण्यासारखी माझी मुलगी आहे की ज्याप्रमाणे मला खरं तिचा अभिमान वाटेल अशीच माझ्या मुलीनं कार्य केलेलं आहे. अशीच तिची प्रगती उत्तरोत्तर होत जावं हीच माझी परमेश्वरची प्रार्थना आहे. थँक्यू व्हेरी मच.